द पिक्चर्स. त्या पिक्चरवरून आपण ज्यावेळेस मुलांना विचारतो की ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतं, ह्या पिक्चरमधून तुम्हाला एक्झॅक्ट नेमकी कोणकोणत्या प्राण्यांची कोणत्या जे पिक्चर्स दिलेले असेल त्याच्यावरून आपण त्यांना जी माहिती विचारतो त्याच्यानंतर ते त्यावर थिंकिंग प्रोसेस स्टार्ट करतात. त्यांची थिंकिंग प्रोसेस स्टार्ट होते आणि दे आर इंटरेस्टेड, दे हॅव इंटरेस्ट ऑन दॅट सब्जेक्ट. लुक ॲट द पिक्चर्स अँड प्रेडिकेट्स. त्यांना विचारायचं तुम्हाला ह्या पिक्चर, लुक ॲट दिस पिक्चर्स अँड इंटरप्रिट देम. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. त्यांचं प्रेडिकेट इमॅजिनेशन स्किल हॅज डेव्हलप. व्हिज्युअल पिक्चर अँड फ्लॅश कार्ड. We see them the flashcard visual pictures like that. The pictures, this flashcard we use for the students because there are given some pictures. त्या फ्लॅश कार्डवर पिक्चर्स दिलेल्या असतात ॲज वेल ॲज देअर वेअर गिवन वर्ड्स देअर स्पेलिंग्स, ऑल द इन्फॉर्मेशन गिवन ॲज डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्यांना दिलेली असते. त्याच्यामुळे त्यांना त्या दॅट कन्सेप्ट दे ॲक्सेप्ट, दे गेन अँड दे स्टोअर इन देअर ब्रेन. त्यांच्या ब्रेनमध्ये त्या सगळ्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होतात. देअर आर गिवन सम पिक्चर. सपोज डॉक्टर, how was the doctors look like? They have apron, they have stethoscope, their spelling, their name spelling, all the concept has clear, so they understood doctor means what. सगळ्या डॉक्टर्सचं अपीरियन्स, डॉक्टरचं अपीरियन्स त्यांना त्या पिक्चर्समधून लगेच त्यांना कळतं. अशा नाव नोट्स व्हॉट इज मीन बाय नोट्स. आपण ज्यावेळेस ओरली सांगतो त्यावेळेस त्या कन्सेप्ट त्यांना क्लिअर करत नाही. बट व्हेन वी डिस्प्ले द नोट्स पिक्चर, नोट्स इमेज, दॅट टाइम दे अंडरस्टूड. नोट मीन्स पैसा, करन्सी. दे अंडरस्टूड this concept accurate and they understood they understood their spelling. note note. Number card, we flash the numbers cards like that. The 61, number 61, when we saw them they immediately told us there are 61 number and their spelling has given in the flashcard. So we use that teaching aids and the flashcards to understood the vocabulary, to develop the vocabulary and develop their listening skill. Realism means if you dare possible to show the real things. जर आपल्याला एखादी रिअल थिंग कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर आपल्याला पॉसिबल असेल तर आपण एखादी जी ॲक्च्युली द टेक्स्ट रिलेटेड ऑन दिस थिंग्स वी शो दॅट थिंग्स. एखादी कन्सेप्ट, एखादा पॅसेज ज्या थिंग्सशी रिलेटेड असतो तर आपल्याला पॉसिबल असेल तर आपण ती थिंग्स त्यांना दाखवू शकतो. बिकॉज ऑफ दॅट दे आर लिसनिंग, दे आर लर्निंग, देअर स्किल हॅज डेव्हलप. Guidance map give some clue and we have give some clues. आपण काही क्ल्यूज दिले पाहिजे त्यांना, त्याच्यावरून ते इमॅजिनेशन करून त्याचं ते इंटरप्रिट करू शकतात, त्याचा अर्थ लावू शकतात. टेक्स्ट अँड वर्ड्स गॅप फिल. वी गिव सम वर्ड्स and we ask them to fill in the gaps. वर्ड्स द्यायचा त्यांना आणि त्यातले काही शब्द आपण ते काही वर्ड्स असतात ते काही लेटर्स असतात ते त्यातून काढून टाकायचे आणि त्यांना सांगायचं फिल दिस गॅप्स. ते गॅप्स फिल करायला लावायचे. त्याच्यातून त्यांची स्पेलिंग, त्यांचं व्होकॅब्युलरी डेव्हलप व्हायला मदत होते. गेसिंग स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट. व्हेन वी शो एनी कार्ड, एनी pictures, that time they guessing, their imagination power, their brain has active. त्याच्यामुळे त्यांचा ब्रेन ॲक्टिव्ह होतो आणि ते प्रेझेंट ॲज नॉट फिजिकली दे प्रेझेंट विथ देअर ब्रेन. ते फिजिकली नुसते प्रेझेंट नसून त्यांच्या ब्रेनने प्रेझेंट असलेले आपल्याला जाणवतात. बिकॉज वी इन्क्लूड देम टू कन्व्हर्सेशन, टीचर्स अँड स्टुडंट्स कन्व्हर्सेशन. आपण दोन्ही त्यांना टीचर्स अँड टू स्टुडंट कन्व्हर्सेशनमध्ये त्यांना सहभागी करून घेतो. त्यामुळे ते फिजिकली प्रेझेंट न राहता ते मेंटली सुद्धा प्रेझेंट असतात. क्वेज, वी आस्क सम क्वेश्चन्स to about their passage, about their
टेक्स्ट, आपण त्यांना त्या टेक्स्टवर आपण जे जे टीच केलंय, त्यांनी जे लिसन केले त्याचं आउटपुट, विच इनपुट दे हॅव गेन अँड विच आउटपुट दे हॅव गिव्ह, कोणते आउटपुट देणार आहे ते आपल्याला क्वेश्चनवरून करणार. वी आस्क क्वेश्चन अबाउट द लेसन अँड व्हेन दे गिव्ह आन्सर about the questions, that time their listening skill has developed because they listen carefully. that time they listen carefully, त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे आपलं लक्ष देऊन त्यांनी ऐकलेलं असतं. आफ्टर दॅट दे गिव्ह द आन्सर, तरच ते आपल्याला त्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतात. अँड सम नाव व्हाईल लिसनिंग, आता लिसनिंगच्या वेळेस आपण काय केलं पाहिजे? लिसनिंग फॉर गिस्ट, वी टेल देम गिस्ट, वी टेल द समथिंग अबाउट व्हॉट हॅपन इन द स्टोरी. ॲक्च्युली आपण त्या स्टोरीमध्ये त्या ॲक्च्युली काय घडलेलं आहे ते सगळं त्यांना, एनी टेक्स्ट, एनी पॅसेज, एनी पॅरेग्राफ, व्हॉट हॅपन्ड ॲक्च्युली इन दॅट पॅरेग्राफ, व्हॉट इज इन्क्लूड इन दॅट पॅरेग्राफ, वी टेल देम इफेक्टिवली, वी टेल इन देअर लँग्वेज. आपण त्यांच्याच लँग्वेजमध्ये त्यांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्यांना ती लँग्वेज त्यांना जवळची वाटते आणि ते ऐकण्यासाठी ते डेव्हलप होतात, ऐकण्यासाठी त्यांचा इंटरेस्ट वाढतो. आणि सो बिकॉज ऑफ दॅट दे हॅव इन्क्रीज देअर लिसनिंग स्किल. लिसनिंग फॉर स्पेसिफिक डिटेल्स, इन्फेरिंग मीन्स अनुमान काढणे. ट्राय टू इंटरप्रिट दॅट सब्जेक्ट. आपण जे ऐकवलंय, आपण जे बोललोय त्यावरून त्यांनी काय इंटरप्रिट केलं, काय अनुमान काढलं, त्यांना सवय लावायला पाहिजे की तुम्ही व्हॉट यू अंडरस्टूड अबाउट दॅट पॅरेग्राफ, अबाउट दॅट टेक्स्ट. आपण ह्या टेक्स्टवरून काय शिकलो, तुम्हाला काय अनुमान काढता येईल. ॲक्च्युली बिकॉज ऑफ दॅट देअर इमॅजिनेशन पॉवर हॅज डेव्हलप, त्यांची इमॅजिनेशन पॉवर डेव्हलप होण्यास मदत होते. ते आपल्याला सांगण्यास तयार असतात, रेडी असतात, त्यामुळे ते प्रयत्न करतात. लिसनिंग अँड डिस्क्रिप्शन, पिक्चर डिक्टेशन. पिक्चर डिक्टेशन मीन्स श्रुतलेखन. डिक्टेशन, व्हेन वी टेल सम पॅरेग्राफ अँड टू से राईट द पॅरेग्राफ, we tell them orally and to say the students write down that words in a paragraph. आपण एखादा पॅरेग्राफ वर्ड्स ओरली सांगायचे आणि त्यांनी ते राईट डाऊन करायचे. त्याच्यातून त्यांचं लिसनिंग अँड रायटिंग दोन्ही पण स्किल डेव्हलप होण्यास मदत होते. लिसनिंग, व्हेन दे लिसन अँड व्हेन दे राईट, दॅट टाइम देअर रायटिंग स्किल हॅज डेव्हलप. They listen carefully. When they listen carefully, that time they write the accurate words, correct words. Running dictation. Running dictation means the classroom. This is the classroom exercise. Classroom exercise, running dictation, in which students read. In that running dictation, there were students read a paragraph and the message orally to the partner. एक स्टुडंट्स पॅसेज रीड करतो आणि तो ओरली आपल्या पार्टनरला, आपल्या दुसऱ्या फ्रेंडला सांगतो. त्यावेळेस त्यांचं लिसनिंग अँड द स्पीकिंग स्किल हॅज डेव्हलप. त्यांचं दोन्ही पण स्किल त्यांचं त्यावेळेस डेव्हलप होतं. वी प्ले द गेम्स. Simon says, like Simon says. Simon says means a game. There is Simon says touch your head. That time students touch their head. Simon says touch your feet. That time students touch their feet. When the Simon does not say, that time the students has आउट फ्रॉम दी गेम. त्यावेळेस सायमन म्हणाला नाही, त्यावेळेस जर मुलांनी जर आपले कोणत्या बी ॲक्शन केली तर त्यावेळेस तो आउट असतो. त्याच्यासाठी सायमन सेज काय, सायमन काय म्हणाला हे आपण ज्या वेळेस लिसन करतो केअरफुली त्यावेळेसच आपण त्यातून त्यांचं लिसनिंग स्किल डेव्हलप होण्यास मदत होते. स्टँडिंग अप. इफ the students do not listen carefully, that time we told them to stand up. त्याला आपण उभं केलं पाहिजे, त्याचं लक्ष का लागत नाही त्याच्याविषयी आपण त्याची विचारणा केली पाहिजे. चेंज देअर चेअर्स. इफ
आपण त्याची प्लेस चेंज केली पाहिजे. तो जर समोर घेऊन जर त्याला जर समजणार असेल तर आपण त्याला ते त्याचं जर लक्ष लागणार असेल, त्याचं ऐकण्याचं स्किल, लिसनिंग स्किल जर डेव्हलप होणार असेल तर आपण त्याला आपल्यासमोर ठेवून त्याचं ते स्किल डेव्हलप करण्यास त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. नाव पोस्ट लिसनिंग. नाव व्हॉट इज मीन बाय पोस्ट लिसनिंग? मीन्स लिसन अँड देअर आउटपुट. when we listen and the after the listening means output. आता जे आपण त्यांना दिलंय त्याच्यातून त्यांचं काय आउटपुट निघालंय ते आपण त्यांचं चेकिंग केलं पाहिजे. त्यासाठी वी आस्क क्वेश्चन्स अबाउट द स्टोरी, अबाउट द पॅसेज. ज्या स्टोरीविषयी, ज्या पॅसेजविषयी आपण त्यांना क्वेश्चन्स विचारले पाहिजे. लिसन अँड फिल द गॅप्स. ऐका आणि ते गॅप्स क्लिअर करा. जे आपण म्हणजे फिलिंग द ब्लँक्स असे वर्ड्स दिले पाहिजे, त्यातून ते त्यांना ते आपले गॅप्स क्लिअर करू. लिसन, फर्स्ट लिसन अँड देन फील. पहिलं ऐकलं ते त्याच्यानंतर ते गॅप्स क्लिअर करू शकतात. सेट स्पीकिंग टास्क. त्यांना बोलण्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे. त्यांना काय समजलं, वी टेक देअर ओपिनियन्स. आपण त्यांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. त्याच्यातून त्यांचं लिसनिंग ते द स्टुडंट्स आर लिसन इफेक्टिवली. ते आपलं ऐकण्याचा इफेक्टिवली प्रयत्न करतात आणि त्याच्यातून ते आपलं अनुमान, आपलं ओपिनियन देण्याचा प्रयत्न करतात. डिस्कशन. वी डिस्कस अबाउट द पॅसेजवर आपल्याला डिस्कशन करायचं. लेसनवर आपल्याला डिस्कशन. टेल फॅमिलियर वर्ड्स अँड फॅमिलियर वर्ड. वी गिव्ह सम डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. आपण त्यांना डिफिकल्ट वर्ड्स दिले पाहिजे, त्यांचे मिनिंग दिले पाहिजे, कारण ते जेणेकरून ते मुलं कॅप्चर करतील, गेन करतील ते न्यू वर्ड्स. Now much more has task. Because of that we develop their listening skill. खूप सारे टास्क आहे की आपण त्यामुळे त्यांचं लिसनिंग स्किल डेव्हलप करण्यास त्यांना प्रवृत्त करू शकतो, त्यांचं डेव्हलप होऊ शकतं. फर्स्ट थिंग, गेम्स. बिकॉज द स्टुडंट्स इंटरेस्टेड एनी गेम्स दे प्ले ऑल दी टाइम्स. त्यांना खेळण्यासारखी मजा कशातच येत नाही. त्यामुळे व्हेन वी प्ले विथ देम दॅट टाइम देअर लिसनिंग स्किल हॅज इफेक्टिवली डेव्हलप अँड इन्क्रीज. सगळ्यात जास्त इफेक्टिवली ज्यावेळेस होतं ज्यावेळेस आपण त्यांच्याशी खेळ खेळतो. अँड प्ले विथ लर्न. प्ले पण आणि प्लस लर्न पण, सगळं पण शिकण्यासाठी त्यांचं. फॉर डेव्हलपिंग देअर लिसनिंग स्किल वी प्ले व्हेरियस गेम. बिकॉज ऑफ all students are interested in their games activities, so their listening skill develop and grow effectively. First games, ball passing. Passing means have all students sit a circle. सगळे मुलं सर्कलमध्ये बसणार. यूज अ बॉल अँड टॉस इट टू वन स्टुडंट टू, बट यू मस्ट से वन इंग्लिश वर्ड ॲज यू पास. जर आपण सर्कलमध्ये बसवायचे अँड द पासिंग द बॉल, pass the ball. When we pass the ball, that time we speak any new words and pass the ball, and the students then throw it on other students and say the different words. and ज्यावेळेस दुसऱ्याकडे पास झाला त्यावेळेस त्याने आपले डिफिकल्ट वर्ड्स म्हणायचं आणि तो बॉल पास करायचा. If the students you throw it to drop it, she or he is out, and then game keep going until have one winner. It play with different categories such as food, animals. हे आपण स्पेलिंग बरोबर फूड कॅटेगरीज पण आपण एखाद्या फूडचं नेम घेऊ शकतो, फ्रूट्स नेम घेऊ शकतो, ॲनिमल्स सगळ्यांनी एक एक मिळून. अँड इफ द स्टुडंट्स ड्रॉप द बॉल्स दॅट टाइम द प्लेअर हॅज आउट. तो प्लेअर त्यावेळेस आउट होतो. अँड द ओनली वन प्लेअर हॅज रिमेनिंग हू इज द विनर ऑफ दिस गेम. तो त्या गेमचा विनर असतो. नंतर सेकंड गेम ऑन टू द you know for junior. You know for junior means these card games help with attention skill that support listening, develop player match and collect the card. Players match and collect the card. Second games, bingo for the juniors. Bingo for the juniors listen for letters and numbers on your card. कार्डवरचे जे नंबर्स अँड जे नेम्स आहे ते ऐकायचे आणि ते एका शीटवर ते पुन्हा राईट डाऊन करायचे.
I spy means read to read, listen as player read a card and find the object. I spy means the listen the words and find out that object, actually object. The player and the other students far away from the players, त्या प्लेयर्स पासून ते स्टुडंट जे बाकीचे प्लेयर्स आहेत ते लांब दूर अंतरावर थांबणार आणि when the listen what he was told, what the teachers are told, ते ऐकणार and they find that object, लांबून ऐकणार आणि ते ऑब्जेक्ट ते फाइंड आउट करणार. Simon says, I told you Simon says means one player has says, Simon says touch your head, that time all students touch their heads and when the Simon does not say, that time they do not move, they do not action, ते कोणतीही ॲक्शन करणार नाहीत. Musical chair, it is the effective game we all know about the musical chair आपल्याला सगळ्यांना माहिती. In that game there where music had start and when the music stop, that time the we grab the chair, आपल्याला चेअर ग्रॅब करायची असती. बिकॉज ऑफ दॅट गेम वी डेव्हलप आवर लिसनिंग स्किल, आपण आपलं लिसनिंग स्किल डेव्हलप करू शकतो. कारण वी लिसन, व्हेन वी लिसन परफेक्टली हाऊ द म्युझिक स्टार्ट अँड व्हेन द लिसन म्युझिक एंड, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आपलं ते लिसनिंग स्किल त्याच्यामुळे डेव्हलप होऊ शकतं. नेक्स्ट गेम आहे रेड लाईट अँड ग्रीन लाईट. रेड लाईट अँड ग्रीन लाईट मीन्स क्या, वन प्लेयर इज इट, सपोज वन प्लेयर इज इट अँड द अदर प्लेयर स्टँड ॲट लिस्ट 15 feet अवे. एक प्लेयर हा उभं राहणार आणि त्याच्यापासून ॲटलिस्ट 15 feet फार another students are stand, listen carefully for when it says green light. आणि आपण केअरफुली लिसन करायचं आहे की ज्यावेळेस तो इट प्लेयर म्हणेल की ग्रीन लाईट, दॅट टाइम वी रन अँड ट्राय टू टॅग टू इट, आणि आपण पळायचं आणि तो जो इट प्लेयर आहे त्याला आपण टॅग करायचं, त्याला पकडायचं. बिफोर इट सेज रेड लाईट, त्याच्या पहिलं की तो रेड लाईट म्हणेल त्याच्या पहिलंच आपण त्याला टॅग करायचं, त्याला पकडायचं. ह्याच्यामुळे आपलं लिसनिंग स्किल डेव्हलप होण्यास इफेक्टिवली लिसनिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी मदत होते. I hope you understood what I say. Now our subject has ended, our discussion has ended. सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या जे कार्यक्रमास मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळं आपल्या जे विशेषतः खामकर सर, त्यांनी जे मला बोलण्याची आर आय स्कूलचे प्रिन्सिपल ॲज अ आर आय स्कूल प्रिन्सिपल म्हणून बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. आणि बाकी जे ग्रुपमध्ये ॲड आहेत, जे आता कॉन्फरन्ससाठी ॲड आहेत, सगळ्यांचे मी धन्यवाद थँक्स टू आभार मानते सगळ्यांचे की मला ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांनी दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा खामकर सरांचं थँक्यू खामकर सर. धन्यवाद. खूप छान असं इंग्रजीच्या श्रवण कौशल्याविषयी आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. वेगवेगळे उदाहरण प्रत्येक मुद्द्याला तुम्ही थोडासा स्पर्श केलेला आहे आणि आम्हालाही चांगल्यापैकी तुम्ही देखील ज्ञान समजलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. यानंतर पुढचा विषय आहे गणित माझा सांगती. या विषयी